नमस्कार, मी आमिर गद्रे. तुम्ही पाहताय पुढारी न्यूज. पुढारी फोकसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झालेत. आता त्यांनी थेट ओबीसी नेत्यांनाच इशारा दिलाय. हट्टीपणा करून राज्यातील वातावरण बिघडवू नका असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. तसंच मराठ्यांनी ईडब्ल्यूएस मधून आरक्षण घ्यावं असा सल्ला देणाऱ्यांनाही जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय. बघूया संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मनोज जरांगे आणखी चार्ज झालेत. पुन्हा प्रस्थापितांविरोधात त्यांनी एल्गार पुकारलाय. ओबीसीतूनच मराठा आरक्षण मिळवणार असा निर्धार बोलून दाखवलाय. तसंच ओबीसी नेत्यांनी हट्टीपणा करू नये असा इशाराही दिलाय. तर ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रश्नच नाही असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला 0.01% धक्का लागू नये याची काळजी सरकारने घ्यावी. आणि यावर सर्वांचे एकमत आहे. शेवटी कन्फ्युजन काही कोणी तयार करतील, पण कुठल्या समाजावर कुठला समाज अतिक्रमण करू शकत नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे पर्याय उपलब्ध आहे सरकारकडे. त्या पर्यायाचा सरकार वापर करेल. गोरगरीब हे खूप इमानदार आहेत. त्यांना आता तरी पटलंय त्यांचा हक्काचं जर त्यांना नोंदी मिळाल्या तर आता दिलं पाहिजे. नेत्यांनी विरोध करू नये. आता मात्र ओबीसी नेत्यांनी हट्टीपणा करून वातावरण बिघडलं नाही पाहिजे असं सामान्य सगळ्या ओबीसी बांधवांना आता वाटतं. यांचा राजकीय हट्ट या पायी यांनी सामान्य ओबीसींना विठीस धरू नये असं सामान्य ओबीसींना वाटतं. त्यांना नोंदी मराठ्यांना मिळाल्या तर गोरगरिबाला दिलं पाहिजे प्रत्येकानं वाटतं. आणि हे मी सांगतो हे सत्य. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणीवर जरांगे ठाम आहेत. त्यासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलाय. तर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये यासाठी ओबीसी नेते आक्रमक झालेत. मराठ्यांनी ईडब्ल्यूएस मधून आरक्षण घ्यावं. मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर 3 ते 3.5% आरक्षण मराठा समाजाला मिळेल असा सल्ला ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगेंना दिलाय. तर मराठा समाजानं ईडब्ल्यूएस आरक्षणातून आरक्षण घेतल्यास 10%पैकी 8% आरक्षण मिळेल असं ओबीसी नेते म्हणतायत. यावर मनोज जरांगेंनी भाष्य करत ईडब्ल्यूएस तुम्ही घ्या, आम्हाला 10% आरक्षण द्या असं प्रति आव्हान दिलंय. ईडब्ल्यूएस त्यासाठीच तयार केला गेला, पण काय खुळा आहे माहीत नाही. कोणाच्या डोक्यात काय वारं घुसतं आणि काहीतरी घेऊन उभं राहतो. 2 वर्ष या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर 2 वर्ष शांत होते. त्यांना माहीत होतं की ईडब्ल्यूएस मधून फायदा अधिक आहे. परंतु गोळीबार झाला. जरांगे पाटील त्या गोळीबारानंतर मराठा समाजाचे मग हिरो म्हणून पुढे आले, नायक म्हणून. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत की हम झुका सकते ही त्यांच्यामध्ये त्यांना एक समाजाचं सगळं पाठबळ मिळाल्यानंतर एक गर्व झाला. आणि ईडब्ल्यूएसचं ते काय काढू नका डबल ते तुम्हाला घ्या म्हणा. त्याच्या बदल्यात आम्हाला ते 10% दुसरं द्या. तुम्हाला घेऊन टाका ते वाटण्यात वा काय म्हणजे जे वावर पिकत नाही ते दिलं डोंगराचं आम्हाला. आणि तुम्ही चांगलं काळीचं घेतलंय येडं समजत होय आम्हाला. म्हणजे आम्हाला खराब सगळं ज्याच्यात आवतच चलत नाही ते द्या आम्हाला. ईडब्ल्यूएस तुम्हाला घ्या ना. काय जमत नाही का तुम्हाला? तुम्ही घ्या ते वाटण्यात झाल्या आपल्या. तुम्ही ते घ्या आणि इकडं 10 आम्हाला द्या. राज्य सरकारच्या आदेशानंतर राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे विविध जिल्ह्यांमध्ये कुणबी नोंदी सापडल्यात. प्रशासनानं आतापर्यंत केलेल्या कामातून किती कुणबी नोंदी सापडल्या याची जिल्हानिहाय आकडेवारी पुढारीच्या हाती लागली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 85,000हून अधिक कुणबी नोंदी सापडल्यात. त्यापाठोपाठ नाशिक, जळगाव, धुळे जिल्ह्यांचा समावेश आहे. कुठल्या जिल्ह्यात किती कुणबी नोंदी सापडल्यात पहा. अहमदनगर 85,000, नाशिक 76,000, जळगाव 46,000, धुळे 44,190, पुणे 21,000, कोल्हापूर 14,184, हिंगोली 3,130, बीड 3,994, जालना 2,764, ठाणे 2,759, सोलापूर 2,187, सांगली 2,211 आणि परभणी 1,466. दरम्यान मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबतचा फॉर्म्युला ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मांडलाय. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर 19% ओबीसीतून द्यावं लागेल असं राठोड यांनी म्हटलंय. ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं झाल्यास 19% ओबीसी मधूनच द्यावं लागेल. थोडक्यात आरक्षणामध्ये आरक्षण द्यावं लागेल
आणि त्याच वेळेस मराठ्यांच्या बरोबरच 12 बलुतेदार आणि अलुतेदारांना सुद्धा वेगळं आरक्षण द्यावं लागेल, जेणेकरून एकामेकाचा धक्काही लागणार नाही, सगळ्यांना आरक्षण देता येईल आणि मराठा समाजाचा जो जटिल प्रश्न आहे तो सोडवता येईल. नाही, कायदा सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात 50% तेवढं मिळणार. 3.5 नाही 3.5 नाही काही नाही, लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणार आणि आम्ही ते घेणार. मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री आणि सरकार 100% 24 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देणार, ही आम्हाला 100% खात्री आहे. एकीकडे सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठा समाज आक्रमक आहे. आता मराठ्यांच्या सरसकट आरक्षणाविरोधात ओबीसी समाज एकवटलाय. विशेष म्हणजे आतापर्यंत 3 लाखांहून अधिक कुणबी नोंदी राज्यभरात आढळल्यात. इतक्या मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडत असल्यामुळं ओबीसी समाज आक्रमक होऊ पाहतोय. त्यामुळे आता सरकारसमोर नवा पेच उभा राहिलाय. या घडामोडी पाहता सरकारची अडचण वाढणार का असा प्रश्न निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.